तेवीस जिल्हा तो आज आपण 26 जूनला खूप चांगल्या दिवशी साजरा करतोय, कारण राजश्री शाहू जयंती आज आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सर्व वैदेही सावंत मॅडम, सतत सहकार्य करणारे रावसाहेब चौगुले, लोकमुर्जी आणि आमचे मित्र पण लिंबूकर, सर्व पंचायत समितीचे अधिकारी आणि आपण सर्व एकल महिला। खरं सांगायचं तर सकाळी आलो आणि दुपारी निघून गेलो या वाक्याचं मला खूप दुःख झालंय। आपण आपल्यासाठीच एकत्र यायचंय ना। एक दिवस जर आपण आपल्यासाठी काढणार नसू, अनेक कार्यक्रम आहेत, आपल्याला एक दिवस सगळ्यांना एकत्र राहायचं आहे। बाया आपल्या मुलांना घेऊन जायच्या आहेत, शेजारी पाजाऱ्यांना घेऊन जायच्या आहेत, आपला फॉर्म भरायचा आहे, आपली माहिती द्यायची आहे, सरकारी योजना समजून घ्यायची आहे, आपली दुःख शेअर करायचे। मावशी, ओ मावशी, जरा कळतंय तुम्ही किती मोठ्या बोललात तरी माझा त्याच्या दुप्पट आवाज आहे। तर मग आपल्यासाठी आपण जर एक दिवस काढणार नसू तर काही लोकांचा उपकार करतोय। कामं वर्षाची 365 दिवस आहेत, माझी कामं आहेत म्हणून तुम्ही गेला असाल तर मला त्याचं दुःख असण्याचं काही कारणच नाही ना। ज्या थांबलेल्या आहेत आणि ज्या हे सगळं काही समजून घेणार आहेत त्या माझ्या दृष्टीने महत्वाच्या। किती आहेत हा महत्वाचा हे नाहीये। 5 जणी जरी असल्या तरीही त्या संपूर्ण तालुक्यासाठी काम करू शकतात। एक वैदेही सावंत अख्ख्या जिल्ह्यासाठी काम करू शकतात। तर तुमच्यापैकी किती आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही। आणि त्या ज्या काम करतायत त्यांच्या स्वतःसाठी करत असल्या तर तुम्ही सहकार्य करू नका, आणि तुमच्यासाठी करत असल्या तर अडचणी सांगू नका की मला जायचंय, माझं तिकडे वाट बघतोय। लक्षात आलं ना? तुमच्यासाठी एक दिवस जर तुम्ही काढणार नसाल वर्षातला, वर्षाने एकदा बोलवलेलं आहे का त्याच्या वेळेला बोलवलं होतं, वर्षातले एक दिवस जर तुम्हाला काढता येत नसेल, इतरांना सांगा जरा। तुम्ही काय पंचायत समितीवर किंवा वैदेही सावंतांवर उपकार करायला येत नाहीये। तुमच्या अडचणी लोकांसमोर सांगून, यंत्रणेसमोर सांगून त्या सोडवण्यासाठी जर तुम्ही एकत्र येत असाल आणि त्यातनं काही मार्ग निघणार असतील, जर तुम्हाला काही योजना मिळणार असतील, जर तुम्हाला आर्थिक पाय उभं होण्यासाठी सहकार्य मिळत असेल, जर तुम्हाला गावामध्ये त्या पद्धतीचा मान सन्मान मिळणार नसेल तर तो मिळवा, ह्याच्यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करायचा आहे ना। तर माझी आपल्याला विनंती आहे, तिकडे काही कुलूप लावून या, नाही तर त्यांना सांगा संध्याकाळी येणार आहे, दुपारी जेवलो की लगेच निघणार नाहीये। तुम्ही म्हणलात म्हणून ना, भरपूर जणी होत्या आणि काही गेल्या, मला त्या गोष्टीची फार चीड आहे, नेहमीची चीड आहे, चालणार नाही। हे तुमच्यासाठी आहे सर्व। ज्या मावशी अहिल्याचा तुम्ही फोटो लावलेला आहे, ज्या सावित्रीबाई फुलेंचा तुम्ही फोटो लावलेला आहे, त्यांच्याकडनं काही आदर्श महत्वाचा आहे। एकटी बाई होती मावशी इंदिराबाई हळबे, ही ब्राह्मण कुटुंबातील एकटी बाई, जिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुली दोन्ही तिच्या वारल्या तरीही धाडसाने उभी राहिली आणि मातृमंदिर सारखी जगप्रसिद्ध देशाला माहीत असलेली संस्था तयार केली। माझ्या नशिबी जे आलं ते इतरांच्या येऊ नये म्हणून राजवाड्याच्या एका गोडक्यात गुरांच्या 2 पॉट टाकून हॉस्पिटल चालू केलेली ही बाई, तिचा आदर्श मातृमंदिर संस्था घेत असेल, पण वैदेही सावंत किंवा छत्रपती सोशल फाउंडेशन हे मावशी अहिल्याचा फोटो इथं आणतं, लावतं, त्याला हार घालतं, त्याची आठवण करतं, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। खऱ्या अर्थाने मी या छत्रपती सोशल फाउंडेशनला मनापासूनचे धन्यवाद देईन। मावशी अहिल्याचं एक पुस्तक आलंय, कधीतरी शांतपणे वाचा। एक पुस्तक आहे अभिजित भेशेटींनी लिहिलेलं, जे अनेक भाषांमध्ये रूपांतर झालेलं आहे, संपूर्ण देशात ज्याची चर्चा आहे, असं मावशी अहिल्यावरचं एक पुस्तक आहे। ज्यांना वाचता येत आहे त्यांनी नक्की वाचा, आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी वाचणाऱ्यांना त्याचं पारायण करा। एक महिला, जी विधवा महिला, बाकीचा एकही कोण नातेवाईक नाही, आणि त्यावेळेच्या ब्राह्मण कुटुंबातली ही महिला, की पतीच्या मृत्यूनंतर एकटं जाणं किंवा 2 नंबर घरातच राहणं, केश वपन करून ह्या काळात तिने जी पावलं टाकलेली आहेत आणि लोकांना आरोग्य सेवा त्या दिलेल्या आहेत। मातृमंदिर सारखं हॉस्पिटल उभं केलेलं आहे, मातृमंदिरचा पसारा तुम्हाला माहिती आहे। सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत मी वेगळं सांगायची गरज नाही। दगडधोंडा शेण खाऊन मुलींना शिकवण्याचं काम त्या सावित्रीबाईंनी केलं। असे आदर्श घेऊन ही जी संस्था चाललेली आहे तिचं मला मनापासून कौतुक करूसं वाटतं। आणि ज्या पद्धतीने वैदेही सावंत मॅडम गावागावात जाऊन महिलांचे मेळावे असतील, महिलांना विधवा प्रथा बंद होण्यासाठी त्या करत असलेला प्रयत्न असतील, त्यांनी आपला आनंद जीवनातला काही कारणामुळे गेला असला
तरी तो परत मिळवण्यासाठी ते घेत असलेला उपक्रम हे फार महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की मी वाईट काही बोलणार नाही इथं, पण खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणं आणि इतरांना पण मार्ग दाखवणं हे फार महत्वाचं आहे. विद्यमान आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर अनेक संकट आले, अनेक संकट.